हाय एव्हरीवन, नमस्कार आणि सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असतील. आता आजचा आपला टॉपिक तर तुम्ही थंबनेलमध्ये बघितलाच. आता आपल्याला आज स्वतःला विचारायचं आहे की आपण स्मार्ट होममेकर तर आहोतच, पण आपण हॅपी होममेकर आहोत का? सगळ्यात आधी आपण थोडासा यामधला डिफरन्स बघूया. आजकाल सगळं स्मार्ट झालं आहे. स्मार्टफोन, टी व्ही स्मार्ट आहे, स्मार्ट वॉच, अगदी स्मार्ट होममेकरसुद्धा आपण आहोत. पण या सगळ्या स्मार्टनेसच्या गर्दीत आपण खरंच हॅपी आहोत का? घर स्मार्ट ठेवणं म्हणजे नेहमी चमकदार, नीटनेटकं, व्यवस्थित, परफेक्ट दिसणारं वातावरण आपण तयार करतो. पण हॅपी होममेकर असणं म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्ती आनंदी. आता स्मार्ट होममेकर घरातली प्रत्येक वस्तू परफेक्ट ठेवते, पण हॅपी होममेकर घरातले नातेसंबंध परफेक्ट ठेवण्याचा प्रयत्न करते. स्मार्ट घरात सगळं वेळेवर होतं, पण हॅप्पी घरात सगळे मन मोकळे बोलू शकतात. घर सुंदर दिसतं हे छानच, पण त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे की घरातले लोक हसले पाहिजेत. कारण घराची ओळख त्याच्या इंटेरियरमध्ये नसते, तर तिथल्या लोकांच्या बोलण्यात, प्रेमात आणि एकमेकांना समजून घेण्यात असते. कितीही महाग अप्लायन्सेस असले, डेकोर असले, तरी घरात शांतता, आदर आणि प्रेम नसेल तर ते घर फक्त स्मार्ट राहतं, हॅप्पी नाही. आता स्मार्ट होममेकर होणं ही आजच्या काळाची गरज आहे, पण हॅपी होममेकर होणं ही आपल्या घराची आत्मा असते. स्मार्ट घर कन्व्हिनियन्स देतं, पण हॅप्पी घर जीवन सुंदर करतं. त्यामुळे घर स्मार्ट बनवा, पण मनं हॅप्पी ठेवायला विसरू नका. कारण खऱ्या अर्थाने घर तेव्हाच घर बनतं जेव्हा तिथे प्रेमाचे, समजुतीचे आणि हसण्याचे आवाज जास्त येतात. आता या रिलेटेड मी काही टिप्स तुमच्याशी शेअर करणार आहे. सगळ्यात पहिली टिप आहे, परफेक्शन नाही तर पॉझिटिव्हनेस ठेवा. घरात सगळं परफेक्ट असण्याची खरंच काही गरज नाही आहे. आपण उगाच त्याच्या मागे लागतो. कारण परफेक्शनच्या नावाखाली स्वतःवर आणि घरातल्यांवर ताण आणण्यापेक्षा थोडा पॉझिटिव्हनेस ठेवणं जास्त महत्त्वाचं असतं. कधी जरा भाजी जास्त शिजली तरी चालतं, कधी जेवण साधं बनलं तरीही चालतं, आणि कधी कधी थोडी अस्ताव्यस्त घर असलं तर तेही चालतं. पण या सगळ्यात घरातल्यांचा मूड मात्र कधी जळता कामा नये. कारण मूड जळला की भाजीपेक्षा जास्त घरातली शांतता जळते. आणि हॅपी होममेकर ती नसते जी रोज परफेक्ट काम करते, तर ती असते जी छोट्या छोट्या चुका स्वीकारते, त्यांना मनावर घेत नाही आणि हसून पुढे जाते. आणि प्रत्येक स्त्रीला हे माहिती आहे की सकाळपासून रात्रीपर्यंत कामांची धावपळ, मुलं सांभाळणं, घर सांभाळणं, ऑफिस, जबाबदाऱ्या, या सगळ्यांमध्ये ना कधी कधी परफेक्शन ठेवणं म्हणजे खरंच स्वतःला शिक्षा देण्यासारखं असतं. पण जर आपण हसत काम करत राहिलो, एखाद्या चुकीवर पांघरून घातलं, ठीक आहे उद्या नीट करू, उद्या करू असं म्हणालो की आपोआपच वातावरण बदलतं आणि परफेक्शननी घर सुंदर दिसतं, पण पॉझिटिव्हनेसने ना घर जगायला सुंदर वाटतं. मुलांना परफेक्ट आई नको असते, त्यांना हसरी आई हवी असते. आणि कधी कधी यामध्ये सुद्धा आपण गोंधळलेलो असतो. नवऱ्याला परफेक्ट घर कधी कधी लागत नाही असं नाही, पण त्याहीपेक्षा शांत, प्रेमळ वातावरण हवं असतं. आणि स्त्रीलाही स्वतःसाठी परफेक्शन नाही तर थोडी मोकळीक, थोडा श्वास, थोडंसं ॲप्रिसिएशन हे हवंच असतं की. हॅपी होममेकर ती असते जी घरात पॉझिटिव्हिटी ठेवते. आणि खरं सांगू, जगातली कोणतीच स्त्री परफेक्ट नसते, पण प्रत्येक स्त्रीमध्ये ना हॅपी होम बनवण्याची ताकद ही असतेच. परफेक्शनची धावपळ सोडा आणि पॉझिटिव्हिटीची सवय लावा. बघा घर किती सुंदर होईल. दुसऱ्या नंबरची टीप आहे, एकमेकांशी संवाद ठेवा, कनेक्शन ठेवा. आजकाल ना आपल्या घरामध्ये जास्त एलेक्सा बोलते, रिमाइंडर देते, गाणं लावते, पण आपल्या घरात आपण एकमेकांशी किती बोलतो? दिवसभर धावपळ असते, सगळ्यांची कामं, ऑफिसचं टेन्शन, मुलांच्या गरजा, घरची जबाबदारी, आणि अशा धावपळीत संवाद हा आपला ना खूप मागे पडतो. आजकाल कुणाकडे तसाही जास्त वेळ नसतो, हे खरंच आहे. पण ज्या वेळेत आपण मोबाईल स्क्रोल करतो, टी व्ही लावतो, सोशल मीडियावर हरवतो, तोच थोडा वेळ जर आपण एकमेकांसाठी दिला तर घरातली नाती खूप वेगळ्या प्रकारे फुलू शकतात. किमान 15-20 मिनटं तरी एकमेकांसोबत घालवले पाहिजे. ना आवडीनुसार, ना जबरदस्तीने, तर अगदी मनापासून. दिवस कितीही बिझी गेला तरी रात्री झोपण्यापूर्वी 4 गप्पा, 2 हसरे शब्द, आजचा दिवस तुझा कसा गेला, काही त्रास तर झाला नाही ना, अशी साधीसुधी वाक्य ना खरंच नात्यांमधली पॉवर बँक असतात. आणि हॅपी होममेकर ती असते जी या संवादाला महत्त्व दिसते.
देते. घर सुंदर दिसलं पाहिजेच, पण घरातल्या लोकांची मनही तेवढी एकमेकांशी जोडली राहिली पाहिजेत ना. अलेक्सा घर चालवते, पण आपला संवाद ना आपलं नातं चालवतो. आणि तसंही आजच्या पिढीत ना मनांची कनेक्टिव्हिटी कमी होत चाललंय. म्हणून दररोज थोडा वेळ बाजूला ठेवा, फक्त घरासाठी, फक्त आपल्या लोकांसाठी. फोन बाजूला ठेवा, स्क्रीन बंद करा आणि एकमेकांच्या शब्दांना, भावनांना महत्त्व द्या. कधीकधी आपल्या कुटुंबाला एक्सपेन्सिव्ह गिफ्टची गरज नसते, महाग ट्रिप्सची गरज नसते. त्यांना फक्त आपला वेळ आणि आपलं लक्ष हवं असतो. संवाद हा नात्यामध्ये पाणी घालण्यासारखा आहे. जिथे बोलणं असतं तिथेच नाती जिवंत राहतात. म्हणून घरात अलेक्साच नको असं मी म्हणत नाही आहे. अलेक्सा असणं ठीकच आहे, पण तरीही घरातले लोक एकमेकांशी बोलले की खऱ्या अर्थाने हॅपी होम बनतं. तिसरी टिप, ॲप्रिसिएशन. आणि हीच खरी मॅजिक की आहे. आता घरातले सगळेजण काही ना काही करत असतात. कोणी सकाळी उठून कामावर जातं, मुलांची काळजी, स्वयंपाक, पसारा, या सगळ्या धावपळीत ना एखादं छोटंसं थँक्यू किंवा छान केलंयस, तुझ्यामुळे घर चालतं, किंवा मला खूप आवडलं तुझे केलंय ते, अशी 2 प्रेमाची वाक्य किती मोठा फरक घडवतात ना. स्पेशली हे आपल्या स्त्रियांबाबतीत खरंच खूप होतं. आपल्याला याचीच अपेक्षा असते, पण अनेकदा घरातील लोक हे विसरतात. ॲप्रिसिएशन म्हणजे काही खूप मोठं गिफ्ट नाही आहे, तर छोट्या प्रयत्नांची दाद असते ती. हे फक्त बायकोसाठी नाही, तर कधी आईसाठी, कधी घरातली प्रत्येकांसाठी, म्हणजे मोठी मुलं असो किंवा लहान मुलं असो, नवऱ्यासाठी जेव्हा कुठे घरकामात मदत होते त्यासाठी खूप छान किंवा थँक्यू या म्हणण्याने ना आत्मविश्वास वाढतो. नवरा आपल्या कुटुंबासाठी नेहमी मेहनत करत असतो, तर त्यासाठी एक थँक्यू. बायको दिवसभर घर सांभाळते, हजारो गोष्टी हाताळते, त्यासाठी एक थँक्यू. या सगळ्यांनी ना खरंच एक नवीन ऊर्जा मिळते. आणि घरात जेव्हा ॲप्रिसिएशन नसतं तेव्हा सर्वांना आपलं काम स्वाभाविक वाटायला लागतं. म्हणजे केलं तरी चालतं किंवा नाही केलं तरी आपल्याला कोण ऑब्झर्व करणार आहे, कोण काय म्हणणार आहे असं वाटतं. पण ॲप्रिसिएशन असेल तर छोट्या छोट्या गोष्टींचंही कौतुक होऊ लागतं. आणि हेच कौतुक ना घरात प्रेम वाढवतो, आपलेपणा वाढवतं आणि नात्यात सॉफ्टनेस आणतं. आजकाल वेळ कमी असतो, जबाबदाऱ्या जास्त आणि ताणही जास्त आहे. अशा वेळी ॲप्रिसिएशन म्हणजे नात्यातला ऑक्सिजन आहे असं म्हणायलाही हरकत नाही. कितीही एक्सपेन्सिव्ह डेकोर असलं ना, कितीही स्मार्ट गॅजेट्स असले, पण थँक्यू किंवा यू मॅटर ही वाक्य नसली तर घरातला वॉर्मथ हरवतो. हॅप्पी होममेकर ती व्यक्ती असते जी ॲप्रिसिएशनला सवय बनवते, कारण ती जाणते घर चालतं हे हातांच्या मेहनतीने, पण टिकतं ते कौतुकांच्या 2 शब्दांनी. मुलांसाठीही कधी कौतुकाचे 2 शब्द आपण बोलले पाहिजे. त्या चुका करत असतील ते, पण कधीतरी चांगली कामंही करतातच ना. त्यावेळी म्हणा त्यांना, मन भरून, तोंड भरून ॲप्रिसिएशन करा. बघा पुढच्या वेळी ती आणखी जोमाने करेल. आणि असंच असतं, कौतुक केलं, ॲप्रिसिएशन दिलं तर इतरांनाही वाटतं की हां, आपण काहीतरी वेगळं केलं आहे आज आणि आपण यापेक्षाही आणखी काहीतरी चांगलं करू शकतो. सो मूल्यवान आहेत हे शब्द आणि ही भावना निर्माण होणंही. आणि हेच हॅप्पी होममेकरचं खरं जादू असतं. 4थ्या नंबरची टीप आहे घरातला मूड सेट करणं. घरात हॅप्पीनेस आणायचा असेल तर सगळ्यात आधी ना घरचं वातावरण हलकं करा. मूड सेट झाला की घर आपोआप शांत, प्रेमळ आणि पॉझिटिव्ह वाटायला लागतं. आपण कितीही स्मार्ट गॅजेट आणले, स्मार्ट बल्ब्स लावले, स्पीकर्स लावले, तरी खरी शांतता ही वातावरणातूनच तयार होते. आणि छोट्या छोट्या गोष्टींनी ज्या आपल्या मनावर थेट परिणाम करतात, जसं की सकाळी हलकंसं संगीत लावा, सुगंधी अगरबत्ती किंवा मेणबत्ती पेटवा, एखादा कोझी कोपरा तयार करा जिथे बसून 2 मिनटं छान आनंदात श्वास घेता येईल, 1 कप गरमागरम चहासुद्धा घेता येईल. या सगळ्या गोष्टींना साध्या असल्या तरी त्या घरातल्या तणावाचा खूप मोठा भाग दूर करतात. आणि घरात एक हसरा फोटो, एक सुंदर कोट किंवा मुलांचे क्यूट ड्रॉइंग्स, नवरा बायकोची एखादी आठवण, ही सगळी ना इमोशनल डेकोर घरात वॉर्मथ आणतात. आणि मूड सेट करणं म्हणजे खूप मोठे खर्च करणं नाही, तर छोट्या छोट्या जेस्चरनी घराला घरपण देणं आहे. एक सकाळचा चहा एकत्र घेणे, खूप गप्पा मारणे, स्वयंपाक करताना हलकी गाणी, रात्री झोपताना शांत प्रकाश, हे रिच्युअल्स ना जरी साधे असले आणि साधे वाटत असले, आपण त्याकडे खूप लक्षही देत नाही, पण तरीही
प्रत्येक नात्याला जोडण्याचं हे काम करतात. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणूनच त्या इग्नोर होतात, कारण मोठ्या गोष्टी आपण इग्नोर करत नाही, पण या छोट्या छोट्या गोष्टी इग्नोर करून ना आपलाच लॉस होतो. म्हणून त्यांना इग्नोर न करता हे सगळं करा. मुलांसाठीही, नवऱ्यांसाठीही आणि आईवडिलांसाठीही. ही छोटी शांतता घरात सुरक्षितता आणि प्रेमाची भावना तयार करते. हॅपी होममेकर ती असते जी घरात आनंदी, जादुई वातावरण तयार करते. त्यामुळे घरात येताच मन शांत होतं, ताण हलका होतो आणि प्रत्येकजण स्वतःला स्वागत केल्यासारखं वाटतं. बघा, शेवटी आपण हेच म्हणतो ना, कितीही दुनिया फिरलो, कितीही बाहेर जावंसं वाटलं, तरीही ज्या व्यक्तीला आपल्या घरात आल्यानंतरच शांतता मिळते, तिथेच आपल्याला आराम मिळतो. शेवटी असंच समजायचं की त्या घरात ना, म्हणजे ते घर हॅपी होम आहे, चार भिंती नाही. आणि हे सगळं ना तुम्ही सुद्धा कधीतरी ऑब्झर्व केलं असेल. आता आपलंच घर नाही, पण दुसऱ्यांच्या घरी सुद्धा आपल्याला कधी कधी ही पॉझिटिव्हिटी, कधी कधी हे सगळं जाणवतं त्या घरातल्या माणसांमुळे. आणि या उलट कधी कधी आपल्याला एखाद्याच्या घरी जायची सुद्धा इच्छा होत नाही, किंवा गेलोच तर तिथे जास्त वेळ थांबायचीही इच्छा होत नाही, कारण त्या घरातली निगेटिव्हिटी, त्या घरातली निगेटिव्हिटी लोक, सगळा हा निगेटिव्हिटीचा भाग आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह वाईब्स, मूड चांगलं राहणं हे सगळं ना खूप महत्त्वाचं आहे. आणि जर घर असं वाटत असेल की त्या घरात जावं आणि त्या घरात शांतता मिळत असेल, प्रसन्न वाटत असेल, तर हीच खरी हॅपी होममेकरची कला आहे. पाचवा पॉईंट, स्वतःसाठी वेळ ठेवा आणि मी टाईम घ्या. येस, हॅपी होममेकरसाठी हा सुद्धा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. आता घर नीट चालवायचं म्हणजे फक्त सगळ्यांची काळजी घेणं नाही, तर स्वतःलाही वेळ देणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आपणच जर थकलेलो, चिडलेलो आणि सतत घाईत असू, तर घरातला मूडही आपोआप निगेटिव्ह होतो. स्त्री घराचं हृदय असते. खरंच, कितीही नाही म्हटलं ना तरी ही गोष्ट आहेच. आपलं मूड व्यवस्थित असेल, छान फ्रेश उत्साही असेल, तर घरही तसंच असतं. पण आपला का मूड बिघडला तर बघा, घरात अशांतता होतेच. आपण शांत असो तर घर शांत, आपण खुश असू तर आपलं घर खुश, आणि आपण थकलेलो असेल तर बघा, पूर्ण घराची एनर्जी ती डाऊन जाते. म्हणूनच मी टाईम हा लक्झरी नाही, ती आपली गरज असते. घरासाठी धावपळ करताना स्वतःला विसरून जाणं ही जवळजवळ प्रत्येक स्त्रीची सवय झाली आहे. आता तरी आपण स्वतःकडे खूप लक्ष देतो आणि ते दिलंच पाहिजे. आणि म्हणूनच आपल्याला स्मार्ट होममेकरपेक्षा हॅपी होममेकर बनायचं आहे. आणि हॅपी होममेकर ही अशी असते जी स्वतःलाही हरवत नाही आणि घरालाही सांभाळते. म्हणजे स्वतःसाठीही वेळ देते आणि आपल्या घरासाठी सुद्धा. तर स्वतःसाठी वेळ देण्यामध्ये पुस्तक वाचणं किंवा आपली कुठलीही आवड असेल ती जोपासणं, मग त्यामध्ये आवडती गाणी ऐकणं, शांततेत एक कप चहा पिणं किंवा छोटासा ब्रेक घेणं, स्किन केअर करणं, फिरायला जाणं, हे सगळं येतं. आणि ही कामं ना मोठी वाटत नाही, पण मनासाठी किंवा ऑक्सिजनसारखी असतात ही कामं. जर फोन चार्ज केला की तो पुन्हा काम करतो ना, तसंच स्वतःला चार्ज केलं की आपण पुन्हा अधिक प्रेमाने, संयमाने आणि हसतमुखाने घर सांभाळू शकतो. जेव्हा आई किंवा पत्नी स्वतःला वेळ देते, तेव्हा ती स्वतःवर प्रेम करायला शिकते आणि त्या प्रेमाचा प्रकाश घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर पडतो. मुलं आपोआप शिकतात की आई फक्त हे काम करण्यासाठी नाही आहे, तर तिला स्वतःचीही वेगळी स्पेस आहे, स्वतःचाही वेळ आहे. नवऱ्यालाही जाणवतं की थोडंसं सपोर्ट किंवा थोडंसं समजून घेणं तिच्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कधी कधी एक आई म्हणून, बायको म्हणून आपण स्वतःचा वेळही गमवायला तयार असतो. पण आत्ता थोडंसं हे बदलायला हवं, कारण आपण जोपर्यंत रिलॅक्स करत नाही, आपलं आवडतं काम करत नाही, तेव्हा आपल्या घरातली एनर्जी, पॉझिटिव्ह वाईब्स कशी बनून राहणार. म्हणून हॅपी होममेकर तीच असते जी म्हणते की मी सर्वांसाठी आहे, पण मी माझ्यासाठी सुद्धा आहे. तर असा हा छोटासा फरक स्मार्ट होममेकर आणि हॅपी होममेकरमधला. स्मार्ट होण्यासाठी गॅजेट्स लागतात, मशीन्स लागतात, प्लॅनिंग आणि मॅनेजमेंटही लागतात, आणि ते आपल्याकडे आहेच. पण घराला खरंच घरपण द्यायचं असेल ना, तर तो लागतो मनाचा स्पर्श. घर म्हणजे काही चार भिंती नाही आहेत. घर म्हणजे आपली माणसं, पॉझिटिव्हिटी, त्यांचा हसरा चेहरा आणि एकमेकांवरची आपुलकी. म्हणून आजपासून एक छोटी सवय लावा. घर सजवण्यापूर्वी थोडा आनंद सजवा, प्रत्येक गोष्टीत थोडं प्रेम जोडा आणि स्वतःला अभिमानाने सांगा की येस,
मी स्मार्ट तर आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे मी एक हॅपी होममेकर आहे. आणि हो, यामधल्या काही गोष्टी तुम्ही करत नसाल तर ती करायला सुरुवात करा. हळूहळू चेंजेस होतात आणि ते खूप सुंदर वाटतात. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल, आणि आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा, आणि हो, कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला मग उद्या भेटूया परत एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि घराची काळजी घ्या. बाय.